उन्हाळा सुरू झाल्यानंतर आपण आपल्या जेवणामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या अशा पदार्थांचा समावेश करत असतो. त्यामध्ये सर्वात बेस्ट असा पुदिना आहे. तो आपल्या शरीराला थंडावाही देतो आणि शरीरासाठी फायदेमंदही आहे. त्याच पुदिन्यापासून मी आज तुम्हाला पुदिना राईस बनवून दाखवणार आहे. तोही अतिशय सोप्या आणि चविष्ट प्रकारे. नमस्कार, मी देवी आणि स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. मी इथे फ्रेश राईस घेतलेला आहे. तुम्ही इथे रात्रीच्या भाताचाही वापर करू शकता. आपल्याला राईस बनवण्यासाठी इथे एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे काही खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, अर्धा टीस्पून जिरे घेतलेले आहे, त्यासोबतच 3 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, भरपूर अशी कोथिंबीर आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे मी पुदिना घेतलेला आहे. तो अगोदर स्वच्छ धुतलेला आहे. इथे आपल्याला पुदिन्याचा जास्त प्रमाणात वापर करायचा आहे. आता आपण यासोबतच इथे एक छोटासा गुळाचा खडाही टाकणार आहे. यामुळे पुदिना राईसला खूप छान अशी चव येते. इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व वस्तू टाकून घ्यायच्या आहे आणि त्यासोबतच इथे थोडं पाणी टाकत किंवा बर्फाचा खडा टाकत इथे आपल्याला ही छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे बर्फाच्या खड्यामुळे इथे छान असा कलर येतो पेस्टला. आता आपण इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं. इथे आपण छानशी फोडणी देऊन घेऊ. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि थोडेसे शेंगदाणे टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यासोबतच मी इथे एक लाल सुकी मिरची टाकून घेणार आहे. त्याचे तुकडे करून त्यामध्ये टाकून तेही फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे मी थोडासा कढीपत्ताही त्यामध्ये टाकणार आहे. कढीपत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जी पुदिन्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही पुदिन्याची पेस्ट ड्राय होईपर्यंत फ्राय करायची आहे. म्हणजे आपलं जे पाणी आहे ते पूर्णपणे नाहीसं झालं पाहिजे आणि पूर्ण पेस्ट ही ड्राय झाली पाहिजे. त्यामुळे खूप छान अशी चव येते आणि राईसही छान तयार होतो. 1 ते 2 मिनटामध्ये आपले पूर्णपणे ही पेस्ट ड्राय होऊन जाते. तुम्ही बघू शकता छान अशी ड्राय झालेली आहे. आता त्यासोबतच मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि इथे अर्धा चम्मच हळदही टाकून घेतली. आता ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स झाल्यानंतर इथे मी जो फ्रेश राईस तयार केलेला होता तो यामध्ये टाकून घेणार आहे. तुम्ही इथे रात्रीच्याही भाताचा वापर करू शकता. रात्रीच्या भातामुळे इतका छान तयार होतो, दाणे मोकळे होतात आणि खूप सुंदर असं तयार होतो. तुम्ही हा राईस नाश्त्यासाठीही वापर करू शकता. ह्या राईसचा खूप छान लागतो, चविष्ट अशी तयार होते आणि यामध्ये मी गुळाचा वापर केल्यामुळे या राईसला खूपच छान चव येते. आता आपल्याला 1 ते 2 मिनिटभर इथे छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे राईसला खूप छान कलर येतो. तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटानंतर छान असा राईस तयार झालेला आहे. इथे मी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे काजूचाही वापर करू शकता. आपल्याचा राईस चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर त्यावर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. इथे मी लिंबूही पिळला होता, पण इथे माझ्या व्हिडिओमध्ये शूट झालं नाही. इथे आपण सर्विंग बाउलमध्ये तो राईस काढून घेऊ. आता मी तुम्हाला तो राईस टेस्ट करून सांगते. खूप छान झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.